बघायचं तुम्हाला मी काय म्हणते तुला काय बघायचं ते सांग. जे तुम्ही दाखवाल ते मी बघेल. चलो फिर मस्त बघू. आहे ना? जड आहे, प्रॉपर वेट आहे ते. पितळाचं आहे का? खूपच छान. 2500. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी छान असं ट्रॅव्हलसाठीचं प्रिपरेशन करून घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 3 वाजेला दुपारी निघालो होतो ट्रॅव्हल करण्यासाठी घरातनं आणि 3:45 वाजेची आमची ट्रेन होती. 3:50ची ट्रेन होती आमची. सो जस्ट आम्ही स्टेशनवर पोहोचलो, कॅबमधून उतरलो आहे आणि इथे हल्दीरामचं आउटलेट दिसलं. खूप मस्त केलं आहे त्यांनी, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, प्रॉपर असं त्यांनी ट्रेनची बोगी वगैरे असं केलं आहे हल्दीराम. थोडंसं पुढे होता का हो, स्टेशन सारखंच जे गावाचं नाव असतं स्टेशनला जी पाटी असते तसं, आणि एकदम ट्रेनची बोगी सारखं केलेलं आहे. एकदम मस्त वाटलं मला. हो चला जाऊया. कुठे? हल्दीराममध्ये जायचं म्हणताय का? थोडीशी डिले. मग खायचं आहे काही? विल बी बॅक सून. अंडर मेंटेनन्स आहे. आणतो मी काहीतरी खायला तिकडे. ठीक आहे, चला आता जाऊया आपण स्टेशनवर. घेते मी बॅग, राहू दे, बघू. त्रिशा, गर्दी बघ, गर्दी. भाजी पोळीचं नाही, आम्ही जस्ट ट्रेनमध्ये बसलो, निघून 15 मिनिटं झाले आणि भूक लागली. काय काय? ट्रेनची बुक. आणि शिवांश इकडे चाललंय. आता भूक लागली तर आम्ही काहीतरी स्नॅक्स खाणार. त्याला उतरायचंय वाटतं खाली. शिवांश, तुम्ही घ्या ना त्याला खाली. तिकडनं उतरायचं आहे. अच्छा, त्याला म्हणतात बघ, शीतलनी प्रॉपर कट बीट करून आणलाय. शीतल हुशार आहे. मग स्मार्ट आहे. दोघं पण, म्हणून मुलगा पण त्यांचा स्मार्ट आहे. हो ना, खतरनाक हुशार. मुलगा जास्त स्मार्ट आहे. मग आई वडील जास्त स्मार्ट, मुलगा त्यांच्या पुढचा एकदम टॅलेंटेड मुलगा आहे हा आहे. टॉपर असतो तो दरवर्षी. खूप म्हणतोय मजाक आहे. जाताना डोम, त्यानंतर तबेला आहे, येताना तबेल्याच्या नंतर डोम आहे. काय जेवलं होतं शिवांश दुपारी? चुक्याची भाजी. चटणी खाता तुला? तू घे ना का काहीतरी तर खा. पोटपुरी खाते का मग? शीतलने आणलेली पालक पुरी आणि कैरीची चटणी, एकदम टेस्टी. तुझा समोसा घे हल्दीरामचा. मला एवढा लांब जाऊन आणायला लावला. घेते ना. अरे आपल्या लक्षातच आलं नाही. 6 नंबर प्लॅटफॉर्मला हल्दीराम होतं ते. आणि छान असं आमचं इव्हिनिंग स्नॅक्स खाऊन झाल्यानंतर हे दोघं पण, शिवांश आणि त्रिशा, मस्त त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि लगेच गेम काढला होता. त्यांना दोघांना खूप एक्साइटमेंट होती की आपण वरती बसू, आपण हे करू ते करू. सो ते गेम्स वगैरे पण भरपूर घेऊन आलेले होते सोबत आणि त्यांनी लगेच खाऊन झाल्यानंतर त्यांची जागा पकडली आणि मस्त असा बिझनेस गेम खेळायला त्यांनी सुरुवात केली होती.
त्यांच्या दोघांचं छान खेळणं चालू होतं आणि आमच्या चौघांच्या मस्त अशा गप्पा वगैरे चालू होता. वेळ कसा जात होता ते लक्षातही येत नव्हतं आणि मस्त वेळ गेला. त्यानंतर जेवणाची वेळ झाली. मग आम्ही सगळ्यांनी प्रॉपर जे फूड आणलेलं होतं ते सगळं खायला काढलं. तिला शिवांश हाय करते पाहिजे. त्रिशा हाय. शिवांश खाईल ना दोन्ही पण. अच्छा. येस टेमटी. त्रिशा आता काय खाणार? मेथी. मम्माला स्वयंपाक येतो म्हणजे मला वाटलं येतच नाही. येतो का ग? नाही येत. नाही ग, छान नाही बनवत. शिवांश आवडलं का तुला माझ्या आजचं? काय आवडलं? सगळंच आवडलं. शिवांशला तिखट होईल का? त्याला हेच आवडतं. मागे सर शीतलने आणलेला राईस. कसला आहे शीतल हा? चिंचेचा राईस. तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये. आणि आपण आता आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहे. कर्नाटकमधून आंध्र प्रदेशमध्ये जाणार. तेलंगणात भाजी संपली पाहिजे. त्रिशा तू राईस घेणार ना? चिंचेचा आहे. टेस्ट तर कर. तुला आवडेल बरं का? छान आहे. नेक्स्ट टाइम मग अजून खायचं मला. अरे एवढं जास्त. खरंच एकदम टेस्टी आहे. मस्त लागतं. एकदम छान झालाय. राहू दे साईडला. खाऊन बघ त्रिशा. बोलतो खूप त्रिशा कसा आहे राईस? मस्त आहे ना? खाऊन तर बघ. एकदम मस्त आहे. खाऊन तर बघ. चिंच कमी पडली आहे. अजून पाहिजे होती. मला खूप आंबट वाटलं म्हणून मी थोडं आंबट नाही वाटत आहे. छान आहे. कसा हो? काय वाटतंय तुला? भाऊजींना काय आवडला. वाटतंय रे? Try. नाही भाऊजी एकदम परफेक्ट आहे. मिक्स नाही झाले का बरोबर? मिक्स नाही झाले का? अगं मी गरीब आहे. बनवती ती बिचारी कशी करेल? त्रिशा वेळेत लावा ना. मी गरीब आहे ना. मम्मा गरीब आहे तू. अरे खरंच गरीब आहे तू. अगं हो ग, गरीब आहे ती. ती नेलपेंट नाही लावलं म्हणजे ती गरीब आहे. कसं आहे? आणि छान पोटभर असं आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही मस्त असं उनो खेळायला बसलो आणि खूप एन्जॉय केलं. बँडच खोलणार नाही. बँड खोलणार आहे. बँड खोलणार. खोलता का वाजवता? बँडच खोलणार आहे. खोलता का बँड? टाकला कशी म्हणजे तू काय टाकलं प्लस फोर मध्ये टाका नाही देणार. त्याने खेळ शीतल. आय एम डन. आता काय टाकायचं मी? कलर चेंज टू येलो तू टाकलं हिची उन्ह होतं. यांनी टाकलं हो, यांनी टाकलं ते. मी टेनिस टाकलं अच्छा. मी फक्त धरले रेड आहे नाही का? माझं झालंय त्रिशा. तू एक आता शिवांची. मी आता परत तू झोप काढ. काय टाक डबल कस काय टाकलं तू? स्किप केलं ना पण स्किप नंतर परत रात्री भरपूर वेळ छान आम्ही असं सगळेजण उनो खेळलो आणि झोप काढली. छान झोप वगैरे झाली आणि सकाळी उठतो तेच विंडोतून खूप मस्त असा व्ह्यू बघायला मिळाला. तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश वाटत होतं. मॉर्निंगचा सूर्य तो वेगळाच असतो, बघण्यात वेगळाच आनंद असतो आणि एकदम छान फ्रेश वाटत होतं. हाय कर शिवांश. हॅलो त्रिशा. हॅलो.
तर जस्ट आम्ही चेक इन केलं, रूमवर आलो, आता फ्रेश होतोय आणि फ्रेश झालं की ब्रेकफास्ट करायला जाणार आहे आम्ही. आणि ब्रेकफास्ट वगैरे करून झाला की मग पुन्हा येणार, आंघोळ करणार. आता जस्ट ब्रश वगैरे करून फ्रेश होतोय आणि मग ब्रेकफास्टला जाणार. ऑलमोस्ट 8:45 वाजले आहे आणि एक 15 मिनटं झाले आम्हाला येऊन. तर ब्रेकफास्ट वगैरे झाला की पुन्हा येणार, आंघोळ करणार आणि मग दर्शनासाठी जाणार. आणि आम्ही जिथे राहत होतो तिथून जवळच बुलढाणा अर्बन म्हणून रेस्टॉरंट होतं, संस्थान आहे, त्यांच्या रूम्स वगैरे पण असतात. सो तिथे आम्ही ब्रेकफास्टला गेलो. तिथे महाराष्ट्रीयन फूड एकदम छान मिळतं असं राजेश म्हणाले होते. मी फर्स्ट टाईम गेली होती, बट त्यांना तिथला पोहे आणि उपीट खूप आवडतं म्हणून आम्ही गेलो आणि खरंच दोन्ही पण एकदम टेस्टी होतं. गरम आहे. गरम आहे खूप. हॅलो. तर असं आम्ही छान रेडी झालेलो आहे. ब्रेकफास्ट वगैरे झाला, त्यानंतर आम्ही रूमवर आलो, आंघोळ केली आणि मस्त असं आम्ही रेडी झालेलो आहे. ही व्हाईट कलरची साडी मी घातली आहे. ज्वेलरीमध्ये मिनिमलच ठेवलं आहे, बँगल्स, नेकलेस आणि हे इयरिंग्स. असं छान साऊथ इंडियन अटायर केलं आहे. आणि त्रिशाने पण मस्त साऊथ इंडियन ड्रेस घातलेला आहे. त्रिशाला हा मी साडीचा ड्रेस स्टिच करून घेतला होता, हा तो तिने घातलेला आहे. आणि असं मस्त रेडी झालो आहे आणि आता चाललो आहे दर्शनासाठी. पण ठेवून दिलं मग तिथे पैसे काढून मी काय ये ना पाहायला आपण गोविंदराजन मंदिरात आलोय. बालाजींचे मोठे भाऊ. So, मी तुम्हाला गोविंदराज मंदिरातून दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा रूमवर आलो. आमचं लंच आज तिथेच होतं, तिथेच त्यांचं जेवण वगैरे सगळं होतं. सो आम्ही तिथेच आलो लंचसाठी. आणि तुम्ही बघू शकता इथे राजेश भाऊजी आणि शिवांश तिकडच्या बाजूला बसले आहे, कारण तिथे जेंट्स लेडीज एकत्र असं अलाउड नव्हतं, दोन्हींच्या लाईन्स वेगवेगळ्या होत्या. सो असं आम्ही जेवायला बसलो आणि प्रॉपर केळीच्या पानात वगैरे ते जेवण देत होते. आणि तुम्ही बघू शकता राईस, 2-3 प्रकारच्या भाज्या आणि स्वीट होतं, शिरा टाईप होतं ते. आणि सगळंच फूड एकदम छान टेस्टी होतं. सांगशील मला कसं आहे का पटकन? छान आहे का? हॅलो. तर आम्ही गोविंदराज मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो. आता खाली जेवण केलं. जेवण एकदम मस्त होतं, खूप टेस्टी होतं. त्रिशा आवडलं. त्रिशा राईस खात नाही, बाकी टेस्ट एकदम छान होते. आम्ही सगळे पोटभर जेवलो, पण त्रिशा राईस नाही खात, त्यामुळे तिने जास्त काही खाल्लं नाही. तर ती आता आम्ही सोबत आणलेल्या पुऱ्या खाते. आणि आता तिचं झालं की आम्ही जाणार आहे तिरुमलाला, तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी. तिथे मोबाईल अलाउड नसतो, तर मे बी माझं फार शूट नाही घेणं होणार, अगदी नॉर्मल थोडंफार घेणं होईल. आणि छान दर्शन झालं. इथे वेळ नाही लागला, अर्धा-पाऊण तासात झालं असेल ना, अर्धा ते पाऊण तासात आमचं दर्शन झालं आणि मस्त दर्शन झालं, एकदम छान वाटलं. तिरुपती बालाजींचे मोठे भाऊ आहे गोविंदराज, म्हणून आपण आधी दर्शन घेतो. हां. तर आता आम्ही निघू लगेच. त्रिशाचं झालं की लगेच निघणार आहे. आणि बसने जायचं आहे ना, बस किंवा जर एसी बस भेटली तर एसी बस, अदरवाईज मग बघू आपण. पण मोस्टली आपण एसीनेच जाऊ, कारण खूप गरमी आहे, ऊन खूप आहे, गरमी खूप आहे. तर मी तर सांगितलं की आपण एसी बसने जाऊया, म्हणजे बरं पडेल. सो असं आहे. आणि वरती थोडंफार काही शॉपिंग वगैरे करता आली तर ती पण करायची आहे आम्हाला.
तर बघूया, जसं जसं होईल, जे जे होईल मी ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि इथे भरपूर गोष्टी असतात. साऊथ इंडियन म्हटलं की ज्वेलरी, बँगल्स आणि भरपूर तांब्या पितळाच्या पण यांच्या गोष्टी खूप छान असतात. जे पण मला घेता येईल किंवा तुम्हाला दाखवता येईल मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला मग. झालं त्रिशा? आता फायनली तिरुमलाला आलो. हां 2 तास. आपण कधी लागू शकतो आता मला असं वाटतं. टाइमचं काय नाही ना, आपण पाहिजे तेव्हा. आहे 16 तारखेपासून मॅन्डेट केलं त्या टाईमला या म्हणून, पण असं नाही. फायनली आलो वरती. हां ठीक आहे, आता थोडंसं फिरू आणि मग 6 वाजता आहे आपलं. हा अजून 2 तास आहे आपल्याकडे. येस. मार्केट फिरू तोपर्यंत. काय बघायचं तुम्हाला? मी काय म्हणते, तुला काय बघायचं ते सांग. जे तुम्ही दाखवाल ते मी बघेन. चलो फिर. ते किती छान आहे बघ बँगल्स. नाही हे वाले जे आहे ना, हे खूप हे बघायचं ना. हे बघ hanging, पण ह्याला चेन नाही आहे. चेन असं अडकवायला. हे आहे ना, हे बघा हां खूपच छान आहे गरुडांचं. हे पण बघ. इसकी क्या प्राइस है? ये वाला? कौन सा वाला? ये दिस वन. ये वाला 1 पीस 5000 1 पीस सिंगल. घ्यायचं आपल्याला पण काय? कापूर. आरतीच्या वेळेस गणपतीत कापूर हे करायला 200. हा ना, गणपतीच्या वेळेस आपण कापूर लावून आरती करतो ना, वाटीत ठेवतो. काय बघते दिशा? बघू. जड आहे, प्रॉपर वेट आहे ते. पितळाचं आहे का? खूपच छान. 2500. आणि हे 200. शीतल आहे बघ. हंडी. भैया इसका प्राइस क्या है? इसका प्राइस क्या है जोड़ी का? मी असं ताट घेतलं आता. असं ताट घेतलं. ही हंडी बघा ना किती छान आहे. तुम्हाला बिर्याणी करायचं घ्यायची का? हे भारी होतं वाटतं. त्रिशा त्रिशा घ्यायची किती लबोबू आहे का? हो घ्यायची आहे का? आई काय बघते? मिळालंय का? हॅलो,
तर आमचं शॉपिंग वगैरे केलं. मेजर असं आम्ही काही घेतलं नाही. अगदी 2-3च वस्तू घेतल्या ज्या छान वाटल्या आणि युजफुल वाटल्या अशा. आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. आमच्याकडे 2 तास होते. आमचं संध्याकाळी 6 वाजेचा दर्शन टाईम होता आणि आम्ही 4 वाजेला आलेलो. मग आम्ही 2 तास थोडं फिरलो आणि आता 5:30 वाजले आहे आणि आम्ही आता दर्शनासाठी चाललो आहे. चला आता मी दर्शन तर काय मला आत कॅमेरा अलाउड नसतो, फोन वगैरे काहीच. सो आत्ता काय मला व्हिडिओ वगैरे नाही घेता येणार. बट आता किती वेळ लागतो माहीत नाही. सुट्ट्या असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. बघूया. भरलं पोट. पाणी नाही. थांबून घे त्याचं खायचं. सर्कल हे की ते पुढचं एंट्री चला. आम्हाला दिसलं पाहिजे आम्ही बनाना खाल्ल्या. फक्त शीतलने आणि भाऊजींनीच नाही खाल्ला. मी नंतर आज बसून खाल्ला. नेऊ देतील ना पण आत नक्की. काय तिथलं तरी खाऊन घ्यायचं किती वेळ लागतो. हॅलो. तर छान असं आमचं दर्शन झालं. एकदम मस्त दर्शन झालं आणि लवकर झालं विशेष म्हणजे. कारण इथून मागे मी जेव्हा पण 2दा आली होती लग्नानंतर, तेव्हा हे माझं 3rd टाईम आहे. तर मागे 2दा आली होती तर ऑलमोस्ट 4 तास मला आरामात लागले होते. पण आज 2.25 ते 2.5 तासात आमचं दर्शन एकदम मस्त झालं. खूप छान निवांत आणि मस्त दर्शन झालं. एकदम फ्रेश वाटतं आहे. आणि आज तर मोबाईल नाही नेता येत, बट लाईटिंग वगैरे खूप छान केलेली आहे यावेळी. काहीतरी त्यांचा उत्सव वगैरे असणार आहे त्यामुळे. तर खूप छान प्रसन्न वाटतं. मी तुम्हाला दाखवते. खूप मस्त लाईटिंग केलेली आहे. खूप सुंदर अशी लाईटिंग वगैरे केलेली आहे. व्हिडिओ तितकं कॅप्चर नाही होते जितकं समोर दिसतंय. समोर खूपच सुंदर दिसतंय, तितकं व्हिडिओत नाही दिसत आहे. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त अशी पूर्ण लाईटिंगच्या ह्याच्यामध्ये ती मूर्ती पण केली आहे. खूप सुंदर वाटत आहे हे. आणि ह्या पण बाजूला तुम्ही बघू शकता मस्त लाईट केलेली आहे. आता आम्ही जाणार आहे, जेवण वगैरे करणार आहे, मग बोलू नंतर निवांत. मस्त वातावरण आहे. तर असा होता आजचा आमचा दिवस. छान असं दर्शन झालं आणि उद्या आम्ही कुठे जाणार आहोत हे पुढच्या व्लॉगमध्ये बघायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान व्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.